वैश्विक बदलाव के कारण कृषि क्षेत्र में उत्पन्न चुनौतियों को अवसर में बदलने के लिए शेतकरी संगठन यानी किसान युवा इकाई ने एक महत्वपूर्ण पहल की है। आगामी रविवार 15 फरवरी की सुबह माहूर स्थित बालाजी मंगलम में कृषि तकनीक और फसल व्यापार विषय पर एक विशेष परिषद का आयोजन किया गया है। शेतकरी संगठन के नेता गुणवंत पाटिल हंगरगेकर ने आज संवाददाता सम्मेलन में ये जानकारी दी। अधिक से अधिक युवा किसानों से इस कार्यक्रम में शामिल होने की उन्होंने अपील भी की है। इस परिषद का मुख्य उद्देश्य अमेरिका और यूरोपीय संघ के साथ हुए वैश्विक समझौते के बाद भारतीय कृषि के लिए खुले नए रास्तों से किसानों को अवगत कराना और जैव प्रौद्योगिकी यानी बायोटेक्नोलॉजी के माध्यम से उन्हें वैश्विक बाजार के लिए सक्षम बनाना है। इस भव्य परिषद का उद्घाटन सह्याद्री फॉर्म्स के संस्थापक अध्यक्ष विलास अन्ना शिंदे के हाथों होगा। कार्यक्रम में कृषि विशेषज्ञ उदय देवलनकर, अंतर्राष्ट्रीय कृषि वैज्ञानिक चारुदत्त माई, मुंबई के अश्विनी कुमार और दत्त एग्रो के अध्यक्ष गंगाधर श्रृंगारे मार्गदर्शन करेंगे। साथ ही किसान संगठन के अध्यक्ष ललित बहाले, पूर्व विधायक वामनराव चटप और अनिल घनवट जैसे दिग्गज नेता भी उपस्थित रहेंगे। परिषद युवा किसानों को कंपनियों के माध्यम से संगठित करने और आधुनिक व्यापार की बारीकियों को समझाने में मील का पत्थर साबित होगी, ऐसी जानकारी गुणवंत पाटिल हंगरगेकर ने MCN हिंदी न्यूज को दी। नमस्कार, मी गुणवंत पाटिल हंगरगेकर 15 फेब्रुवारी रोजी माहूरगड येथे बालाजी मंगल कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी शेतकरी संघटनेचा युवा आघाडीचा आणि युवा आघाडीचा तंत्रज्ञान परिषद आणि बाजार या विषयावर एक मोठी परिषद आम्ही ठेवलेली आहे। मराठवाड्यातून आणि महाराष्ट्रातून बरेच लोक तिथे येतील आणि या परिषदेमध्ये आजच्या आंतरराष्ट्रीय लेवलवर जे काही चालू आहे आणि ट्रेड डील असू देत, शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत, शेतकऱ्यांची आत्महत्या असू देत, बाजार व्यवस्था असू दे, टेक्नॉलॉजी असू दे, या सगळ्या विषयावर भारतामधले जे काही एक्सपर्ट आहेत या लोकांना तिथं बोलवण्यात आलेलं आहे। खुली अर्थव्यवस्था आम्ही म्हणत होतो आणि खुल्या अर्थव्यवस्था चालू असताना शेती व्यवस्थेला खुलं करण्यात नाही आल्यामुळे ही सगळी संकट आले। आता ह्या ट्रेड डीलमुळे हा इश्यू मोठा होणार आहे, हा ऐरणीवर येणार आहे आणि याच्यातून शेती क्षेत्राला आता मोकळं करावं लागणार आहे, प्रोटेक्टेड ठेवता येणार नाही। आणि मोकळं करायचं असेल तर काय केलं पाहिजे, म्हणजे बियाण्याच्या बाबतीत हरित क्रांतीमध्ये जसं बियाणं बदललं तसं ह्या नव्या आर्थिक क्रांतीमध्ये बियाणं बदलायचं आहे। बियाणं कुठलं बियाणं पाहिजे तर बायोटेक्नॉलॉजीचं बियाणं, जेनेटिक मॉडिफाईड बियाणं आम्हाला लागणार आहे। कुठल्याही संघटना काही बोलू देत पण या बियाण्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही। भारतामध्ये जर एवढ्या 140 कोटी लोकांना जर पोसायचं असेल तर आम्हाला नव्या टेक्नॉलॉजी, नवे धान्य, नवे बियाणं या लाईननं जावं लागतं। आणि तिसऱ्या महायुद्धाच्या कगारवर जर आपण उभे असतील आणि इथं जर आता शेतीवर निर्णय होत नसतील तर आपल्याला तिसऱ्या महायुद्धाला सामोरं जावं लागणार आहे। आणि खुल्या व्यवस्थेला मोकळं करण्याचं जे भाग होता, WTO सारख्या संस्था कमजोर व्हायला लागलेत, तर आपल्याला त्या संस्थांना देखील मजबूत करण्याचं काम आता भारतासारख्या देशाला पुढाकार घेऊन करावं लागणार आहे। पण एक फार मोठी जिम्मेदारी भारतावर आहे आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्याला मोकळं करून जर हे निर्णय झाले तर मोठा घटना होऊ शकते। म्हणून आम्ही अर्जंटली ही मीटिंग ठेवली, कारण महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प येणार आहे, केंद्राचा अर्थसंकल्प आलेला आहे, ट्रेड डील झालेली आहे आणि शेतकरी सगळे कन्फ्यूज आहेत आणि त्या कन्फ्यूज अवस्थेमध्ये या शेतकऱ्याला जागं करणं आणि तू हे करू शकतोस असा आधार देणं हे या परिषदेतून मिळणार आहे। म्हणून ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे। सर्व नवीन मुलांना गेल्या 15-20 वर्षामध्ये शरद जोशी गेल्यानंतर जो गॅप आहे तो गॅप भरून काढण्यासाठी, नव्या पोरांना हे नवे विषय समजून सांगण्यासाठी ही परिषद ठेवलेली आहे। याच्यात प्रामुख्याने युवा मंडळीला मोठा स्कोप आहे आणि त्याला एक दिशा देण्याचं काम या परिषदेच्या मार्फत होईल आणि मोठे कार्यक्रम पुढे होतील। पण हे फाउंडेशन आहे असं गृहीत धरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या मुलांनी याच्यामध्ये सहभाग व्हावा, FPOच्या लोकांनी सहभाग व्हावा। मी पर्सनली बऱ्याच FPOच्या लोकांना फोन करून सांगितलेलं आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये एक 400 FPO रजिस्टर्ड आहेत, तर FPOला देखील तिथं दिशा मिळणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची परिषद आहे। याच्यात सर्वांनी सामील व्हावं एवढी विनंती मी करतो। ही सर्व
अरेंजमेंट वगैरे शिवाजी शिंदे आमचे जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्याने अरेंज केलेली ही परिषद आहे आणि महाराष्ट्राला आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. आम्ही एकट्याने केलं, पूर्ण महाराष्ट्राने नाही. तर आम्ही प्लॅटफॉर्म फक्त आमच्या जिल्ह्याने दिलेला आहे आणि सगळ्या भारतातल्या एक्सपर्टला इथं बोलवण्यात आलेलं आहे. 4-5च एक्सपर्ट आहेत आणि ही जर परिषद सक्सेसफुल झाली तर एक आंतरराष्ट्रीय लेवलवरची परिषद आम्ही तुमच्या साक्षीनं, सर्व पत्रकाराच्या साक्षीनं नांदेडमध्ये घेऊ याची मी तुम्हाला ग्वाही देतो. साधारणपणे किती लोक येणं अपेक्षित आहे? आम्ही रजिस्ट्रेशन पण ठेवलं नाही, पण आम्ही अपेक्षा ठेवली 1,500 लोकांनाच लिमिटेड केलेलं आहे. कारण जास्त आल्यानंतर क्राऊड होतो आणि मग विषय भरकटतो, म्हणून फोकस करण्यासाठी आम्ही 1,500 लोकांना इन्व्हाइट केलेलं आहे.